आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतो, ज्यांनी संविधान लिहिलं. मित्र हो, मी एक पाटील मुलगा आहे. माझं गावामध्ये मंडळ आहे आणि माझं मंडळामध्ये कोणतीही दादागिरी चालत नाही. लोकशाही पद्धतीनं कारभार होतो. तर असं असेल तर देशामध्ये ज्या संविधानानं प्राईम मिनिस्टर बनतो तो जर हुकुमशाही पद्धतीने देश चालवत असेल तर हे कदापि चालणार नाही. लोकशाही या देशावर हुकूमत कुणाची असेल तर संविधानाची असेल. मित्र, एखादा गुंड म्हणला पन्हाळ्यावर जमीन घ्यायची नाही तर तिथला प्रांत सांगेल आम्ही जमीन घ्यायची की नाही. तर जगामध्ये सुप्रीम कोर्ट हायकोर्ट असताना एखादा गुंड सांगत असेल, एखादा गुंड राजकारणी सांगत असेल तर ते कदापि चालणार नाही. या देशावर जी हुकूमत चालेल ती संविधानाची चालेल. ज्या संविधानामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी दुर्बल घटकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, जे समाजामध्ये आर्थिक दुर्बल आहेत, समाजामध्ये जे कमकुवत आहेत त्या सर्वांना पुढे घेऊन जाण्यासाठी घटना लिहिली. मग एखादा गुंड राजकारणामध्ये खासदार होतो, देशाचा पंतप्रधान होतो, गृहमंत्री होतो आणि तो जर सांगत असेल तर आम्ही कशासाठी सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट ठेवलेला आहे. मी कायद्याचा पदवीधर असून मला या देशामध्ये कायद्याचा अभिमान आहे, संविधानाचा अभिमान आहे. जर एखादी व्हेकल जर कंपनीने लॉन्च केली तर त्याच्यासाठी RTO खाता आहे, ट्रॅफिक खाता आहे. जर एखादा माणूस हुकुमशाही पद्धतीने गाडी चालवत असेल तर त्याच्यावर कायद्याचा बडगा उगारला जाऊ शकतो. त्याच पद्धतीनं आम्ही आंदोलन करतो, गोरगरिबांना न्याय देण्यासाठी अहोरात्र उपोषण करतो. पण मतदाना दिवशी मात्र गोरगरीब जनता पैशाच्या मोहाला बळी पडून कुणाचं तरी सरकार निर्माण केलं जातं. हे कदापि चालणार नाही. कारण गरीब लोकांनो, कुमकुत लोकांनो, लक्षात ठेवा, पहिलं महायुद्ध याच कारणामुळे झालं. हुकुमशाही पद्धती, साम्राज्यवादी धोरण, शेतकरी विरुद्ध भूमिका, भांडवलशाही अर्थव्यवस्था, दुर्बलांना दुय्यम भूमिका. दुसरं महायुद्ध हिटलरच्या हुकुमशाही पद्धतीनं जो माणूस लोकशाही पद्धतीने निवडून आला आणि जो लोकांची हत्या केली, साम्राज्यवादी धोरण, शेतकरी विरुद्ध भूमिका, दुय्यम भूमिका, यामुळे दुसरं महायुद्ध झालं. तिसरं महायुद्ध याच कारणामुळे होईल. त्यासाठी आपण सावध असलं पाहिजे. जो माणूस हुकुमशाही पद्धतीनं राज्यकारभार करणार असेल, शेतकरी विरोधी भूमिका घेणार असेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन गवताच्या गाडीला हात लावून ज्या बँका देशोधडीला लावण्याचं काम करणार असेल, कवळ्या उमलणाऱ्या बालिकांची आबरू रस्त्यावर लुटणाऱ्या नरप्रधानाला जर साथ देणार असेल तर आम्ही हे राज्यकारभार सरकारला करू देणार नाही. आणि तिसरं महायुद्ध अशाच पद्धतीनं होईल. म्हणून गोरगरीब जनतेनं जाणवा, आम्ही आंदोलन तुमच्यासाठी करतो. आमच्या घरामध्ये संध्याकाळी चूल पेटत नाही तुमच्यामुळं. पण तुम्ही जर पैसे घेऊन मतदान करणार असाल तर गरीबाचा, भिकाऱ्याचा मुलगा कधीच कलेक्टर होणार नाही. आमचं ध्येय धोरण आहे, आमचा अजेंडा आहे. भिकाऱ्याच्या रस्त्यावरच्या भिकाऱ्याचा मुलगा कलेक्टर झाला पाहिजे, शेतकऱ्याचा मुलगा कलेक्टर झाला पाहिजे. या देशाची जनता 85% शेतकरी आहे. या शेतकऱ्याचा मुलगा कलेक्टर झाला पाहिजे. मित्र, लक्षात ठेवा, ज्यांच्याकडे पैसा आहे ते दाखले करतात आणि गुंड जोरात जाणाऱ्यांची मुलं कलेक्टर बनतात. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.